नमस्कार, मी विशाल परदेशी। या स्पेशल भागामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। जम्मू काश्मीरच्या नगरोटामध्ये एक खास ऑपरेशन करण्यात आलं, ज्या ऑपरेशनच्या अंतर्गत 4 दहशतवाद्यांचा खात्मा आपल्या भारतीय सैन्याने केला। त्या दहशतवाद्यांची आणि त्या दहशतवाद्यांकडे असणाऱ्या सामानाची नंतर झाडाझडती घेण्यात आली, तेव्हा त्यामध्ये सापडली एक डायरी, ज्या डायरीमध्ये त्यांच्या म्होरक्याचा भारतात फार मोठा घातपात घडवण्याचा मनसुबा त्यामध्ये होता आणि त्याबद्दलच्या नोंदी त्यामध्ये होत्या। नेमकं काय होतं त्या डायरीमध्ये, काय असं ते करणार होते, जाणून घेणार आहोत या विशेष भागामध्ये। नगरोटाच्या कारवाईनंतर खरं तर आपलं भारतीय लष्कर अधिकच सज्ज झालं। अर्थात या सज्जतेतनं त्यांनी काही चौकशी केली, काही कारवाई केल्या आणि त्यातनं असं आढळून आलं की फार मोठा मनसुबा जो होता घातपाती कारवाई घडवण्याचा, तो या दहशतवाद्यांचा, त्यांचा म्होरक्याचा होता। नेमकं काय ते करणार होते आणि जो काही तपास करण्यात आला, जी काही माहिती करण्यात आली, ज्या कारवाई आपल्या भारतीय लष्कराने केल्या, त्यातनं पुढे काय झालं बघूया त्या स्पेशल रिपोर्टमधून। दहशतवाद्यांच्या डायरीतून षडयंत्र उघड। पाकिस्ताननं आखला दहशतवादाचा कट। दहशतवाद्यांना कसाप्रमाणे ट्रेनिंग। पाकिस्तानात दहशतवाद्यांची ट्रेनिंग सेंटर्स। नगरोटाच्या षडयंत्रामागे पाकिस्तानचाच हात। 19 नोव्हेंबरला नगरोटाच्या बनटोल प्लाझावर सुरक्षा यंत्रणांनी पाकिस्तानी दहशतवाद्यांचा खात्मा केला। काश्मीर खोऱ्यात दहशतवादी कारवाया करण्याच्या नापाक मनसुब्याने ते दहशतवादी आले होते, पण सुरक्षा यंत्रणांनी त्यांचा कट हाणून पाडला। जम्मू काश्मीरच्या नगरोटामध्ये त्या दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं, पण दहशतवाद्यांचा तो चॅप्टर क्लोज झाला नसून दहशतवाद्यांनी रचलेल्या भयंकर षडयंत्राची माहिती आता हळूहळू उघड होऊ लागली आहे। सीमेपलीकडे पाकिस्तानात बसून भारताविरोधात षडयंत्र रचणाऱ्या दहशतवाद्यांच्या म्होरक्याचं पितळ उघड पडलंय। जैश ए मोहम्मद के 4 आतंकवादी इससे पहले कुछ करबा थे, उनका सफाया कर दिया गया। भारतीय सुरक्षा एजेंसियों को नगरोटा एनकाउंटर में मारे गए आतंकियों की तलाशी में मिली चीज़ों से उस साजिश को बेनकाब कर दिया जो पाकिस्तानी खुफिया एजेंसी ISI और जैश ए मोहम्मद ने मिलकर रची थी। इस साजिश में जैश के सरगना अब्दुल रऊफ, अबू जिंदाल और असगर खान शामिल थे। मारे गए आतंकियों की तलाशी से यह भी पता चला कि आतंक के आका किस कदर बुखलाए हुए हैं और भारत में किसी बड़ी आतंकी वारदात को अंजाम देने में जुटे हुए हैं। नगरोटाच्या टोल प्लाझावर ठार झालेल्या दहशतवाद्यांकडे पाकिस्तानात तयार झालेल्या अनेक वस्तू आढळून आल्या, तसंच त्यांना पाकिस्तानात ट्रेनिंग देण्यात आल्याचं उघड झालंय। भारतात दहशतवादी कारवाया करण्यासाठी ते आल्याचं आता लपून राहिलेलं नाही। नगरोटात ठार झालेल्या दहशतवाद्यांना पाकिस्तानात ट्रेनिंग देण्यात आलं होतं। त्यांच्या ट्रेनिंगचं मॉड्यूल हे 2008च्या मुंबई हल्ल्यासारखंच होतं। दहशतवादी अजमल कसाबप्रमाणेच या दहशतवाद्यांनाही ट्रेनिंग देण्यात आलं होतं। बराच काळ ट्रेनिंग दिल्यानंतर त्यांना जम्मू काश्मीरात चोरी छुपे पाठवण्यात आलं होतं। या दहशतवाद्यांना अनेक टप्प्यामध्ये ट्रेनिंग देण्यात आल्याचं उघड झालंय। पाकव्याप्त काश्मीरात दहशतवाद्यांसाठी वर्षभर ट्रेनिंग कॅम्प चालवले जातात। पाकिस्तान भारत के खिलाफ आतंकवाद का इस्तेमाल करता ही रहेगा, चाहे पाकिस्तान पर कितना भी दबाव डाल दिया जाए, चाहे पाकिस्तान के ऊपर FATF की तलवार लटकती रहे, लेकिन फिर भी चीन के कहने पर, चीन के इशारे पर भारत के अंदर पाकिस्तान आतंकवाद फैलाता रहेगा। काही काळापूर्वी भारतीय सैन्यानं जमात उल दावाचा दहशतवादी जब्बुल्लाहला जेरबंद केलं। त्यानेही पाकिस्तानातील दहशतवादी ट्रेनिंग विषयी अनेक धक्कादायक खुलासे केले होते। नगरोटात एन्काउंटर करण्यात आलेल्या दहशतवाद्यांकडे आढळून आलेल्या पुराव्यांमुळे आता त्यावर शिक्कामोर्तब झालाय। नगरोटाच्या एन्काउंटरमध्ये मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांना 1 वर्ष ट्रेनिंग देण्यात आलं होतं। ते दहशतवादी पूर्ण प्रशिक्षित होते।
ठार झालेल्या दहशतवाद्यांकडे आढळून आलेल्या डायरीतून या सगळ्या षडयंत्राचा पर्दाफाश झालाय। त्या डायरीमुळे काही महत्त्वाचे पुरावेही तपास यंत्रणांच्या हाती लागलेत। त्यातून दहशतवादी आणि त्यांच्या म्होरक्याचा डाव उघड झालाय। पाकिस्तान तो आतंकी हमारे इलाके में भेजेगा ही, लेकिन हम आतंकियों को बार बार कैसे आने देते हैं? कैसे चौथी या पांचवी बार आईबी के ऊपर टनल मिलती है और वो भी घुसपैठ हो जाने के बाद? नगरोटा ठार झालेल्या दहशतवाद्यांना पाकिस्तानात ट्रेनिंग देण्यात आली होती आणि ते भारतात दहशतवादी कारवाया करण्यासाठी आले होते। नगरोटाचं षडयंत्र पाकिस्तानच्या बहावलपूरमध्ये रचण्यात आलं होतं ते आता उघड झालंय। बहावलपूरमध्ये त्या दहशतवाद्यांना 6 महिने ठेवण्यात आलं होतं। विशेष म्हणजे तिथे जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांनाही ट्रेनिंग दिलं जातं। नगरोटा ठार झालेल्या 4 दहशतवाद्यांना विशिष्ट प्रकारचं ट्रेनिंग देण्यात आलं होतं। 26 दहशतवाद्यांच्या गटातील ही पहिली तुकडी असल्याचं मानलं जात आहे। भारतात मोठ्या घातपाती कारवाया करण्याचा त्यांचा मनसूबा आहे। आतंकियों और उनकी साजिश के बारे में सुरक्षा बलों को पता चला है कि आतंकियों के सरगना 15 से 20 साल के लड़कों को जिहाद के नाम पर गुमराह कर उन्हें बुलाते हैं, फिर उनका फ़ोन नंबर व पता ले लिया जाता है। संगठन में सबसे ऊपर मुखिया होता है और उसके बाद जोनल, डिस्ट्रिक्ट, तहसील, टाउन और सेक्टर लेवल पर भर्ती करने वाले होते हैं। जिन ट्रेनिंग सेंटर में इन लड़कों को ट्रेनिंग दी जाती है उनमें ट्रेनिंग देने वालों को मसूल कहते हैं और सबसे निचले आतंकियों को काकरून कहा जाता है। जिस ट्रेनिंग सेंटर में इन लड़कों को ट्रेनिंग दी जाती है और जहाँ पर इनको रखा जाता है उसे मस्कर कहकर भी बुलाते हैं। सुरक्षा दलांच्या हाती लागलेल्या दहशतवाद्यांच्या डायरीतून पाकिस्तानातील 6 दहशतवादी ट्रेनिंग सेंटर्सचा पर्दाफाश झालाय। जी दहशतवादी ट्रेनिंग सेंटर्स खास मानली जातात त्यांना मस्कर म्हणून ओळखलं जातं। त्या खास 6 दहशतवादी सेंटर्स मध्ये मनशेरातील तबूक, देकीन, अंबोरे, अक्सा, खैबर आणि मुरिदके यांचा समावेश आहे। या दहशतवादी ट्रेनिंग सेंटर मध्ये पाकिस्तानी लष्कर आणि ISI चे अधिकारी ट्रेनिंग देतात। हे मॉडेल्स पूर्ण झाल्यानंतरच दहशतवादी संघटनेचा म्होरक्या दहशतवादी तरुणांशी संवाद साधतो। या दहशतवाद्यांना कुठं कोणतं प्रशिक्षण दिलं जातं हे आपण पाहणार आहोत। दौरा बैतुल रिजवान, मुरिदके पंजाब लष्करी ट्रेनिंग, तबूक कॅम्प गढी, हबीबुल्लाह फॉरेस्ट शस्त्रास्त्र ट्रेनिंग, अक्सा मसार कॅम्प सुवाई, नाला मुजफ्फराबाद मॅप आणि GPS प्रणालीचं ट्रेनिंग दिलं जातं। मस्कर खैबर अंडरग्राउंड सेंटर मुजफ्फराबाद, आत्मघातकी हल्ल्याचं ट्रेनिंग दिलं जातं। खालिद बिन वलीद मुजफ्फराबाद, दारुगोळा पाठवणे आणि बाळगण्याचं ट्रेनिंग दिलं जातं। 2008च्या मुंबई दहशतवादी आत्मघातकी हल्ल्यातील दहशतवाद्यांना अशाच प्रकारे ट्रेनिंग दिलं होतं। जिवंत पकडण्यात आलेल्या अजमल कसाबने या ट्रेनिंग विषयी माहिती दिली होती। सुरुवातीचं ट्रेनिंग मुरिदने कॅम्पमध्ये झाल्याची कबुली कसाबने दिली होती। सुरक्षा एजेंसियों के सूत्रों से पता चला है कि नगरोटा मुठभेड़ में मारे गए 4 आतंकियों को पक्का मुजाहिद बनाने की ट्रेनिंग के साथ साथ पाकिस्तानी सेना की SSC यूनिट ने 3 महीने की कमांडो ट्रेनिंग भी दी थी, जिसमें फिजिकल ट्रेनिंग, इस्लामिक ट्रेनिंग, लैंग्वेज ट्रेनिंग के साथ साथ हथियार को ठीक से संभालना और वक्त पड़ने पर उसे चलाना शामिल है। दहशतवाद्यांच्या डायरीतून हे षडयंत्र समोर आलंय। दरम्यान सीमा भागात एक भुयार आढळून आलं आहे। नगरोटाच्या एन्काउंटर नंतर 36 तासांनी हे भुयार सुरक्षा यंत्रणांना आढळून आलंय। जम्मू काश्मीरच्या सांबा सेक्टरमध्ये सैन्याला सर्च ऑपरेशनमध्ये हे भुयार आढळून आलंय। याच भुयारातून हे दहशतवादी भारतीय सीमेत दाखल झाले असावेत असा तपास यंत्रणांना संशय आहे। दहशतवाद्यांकडून हस्तगत केलेल्या डायरीतून या षडयंत्राचा उलगडा झालाय। पाणी असलेल्या भुयारातून प्रवास करण्याचंही ट्रेनिंग या दहशतवाद्यांना देण्यात आलं होतं। पण पाकिस्तानच्या षडयंत्राला भारतीय सुरक्षा जवानांनी नगरोटात मुठमाती दिली आहे। प्रत्येक वेळी भारतीय सुरक्षा यंत्रणांनी पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिलंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। बघितलं हे दहशतवादी आणि त्या दहशतवाद्यांना दिलं जाणारं ट्रेनिंग अगदी कुठपर्यंत हे सगळं ट्रेनिंग देण्यात येतं, कशा पद्धतीने त्यांना सशक्त करण्याचा यातनं सगळ्यातनं प्रयत्न असतो। पण काही असलं तरी आपलं भारतीय लष्कर आणि आपली गुप्तचर यंत्रणा कायम सावध आहे। त्यांच्या प्रत्येक हालचालींवरती ते लक्ष ठेवतात। या दहशतवादाच्या डायरीतनं आणखीन काय पुढे आलंय बघायचं ब्रेक नंतर। ब्रेक घेऊयात, पहा फक्त न्यूज 18 लोकमत।
नंतर पुन्हा एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत. दहशतवाद्यांची डायरी, असं काय होतं या डायरीमध्ये की ज्यातनं धक्कादायक खुलासे समोर आले. बरं, जम्मू काश्मीरला पुन्हा एकदा दहशतवाद्यांच्या खाईत लोटण्याचा सगळ्या दहशतवादी संघटनांचा प्रयत्न यातनं दिसून येतोय. पण त्याच्याही पुढे जाऊन म्हणजे नगरोटामधला जो काही हल्ला होता किंवा जो कट होता तो आपण उधळून लावला आणि त्यानंतर पुन्हा एक नवीन कट ह्या सगळ्या दहशतवादी संघटना रचत होत्या. राजस्थानच्या सीमेपलीकडून हेरगिरी त्यांची सुरू होती आणि त्या हेरगिरीचाही पर्दाफाश आपल्या भारतीय गुप्तचर यंत्रणांनी केलेला आहे. बघूयात कशा पद्धतीने हा पर्दाफाश करण्यात आला. पाकिस्तानच्या षडयंत्राचा पर्दाफाश. काश्मीरच्या DDC निवडणुकीवर दहशतवाद्यांची नजर. पाकिस्तानने तयार केला नवा लॉन्च पॅड. ड्रोनद्वारे 24 तास पाळत. राजस्थान सीमेवरचा कट उघड. पाकिस्तानकडून सॅटेलाइट कॉलद्वारे हेरगिरी. नगरोटात दहशतवाद्यांच्या एका गटाचा खात्मा. जम्मू काश्मीरच्या सांबा सेक्टरमध्ये दहशतवाद्यांनी खोदलेलं एक भुयार उघड होणं आणि राजस्थानच्या सीमेलगत पाकिस्तानच्या सॅटेलाइट फोनचा सिग्नल मिळणे, हा सगळा काही योगायोग नाही. या सगळ्या मागे पाकिस्तान सरकारचा लाडका मौलाना मसूद अझहर, लष्कर प्रमुख बाजवा आणि गुप्तचर यंत्रणा ISIचं मोठं षडयंत्र आहे. पण भारतीय तपास यंत्रणांनी त्यांच्या या कटाचा पर्दाफाश केला. FATF की तलवार पाकिस्तान के सिर पर लटकती रहती है, लेकिन फिर भी पाकिस्तान ने भारत में घुसपैठ कराना नहीं छोड़ा. कुछ देर के लिए ट्रेनिंग कैंप POJ के से हटाकर अफगानिस्तान ले गया, लेकिन आतंकवाद और टेररिज्म एंड इंस्ट्रूमेंट ऑफ स्टेट पॉलिसी को पाकिस्तान ने अभी तक त्यागा नहीं है. नगरोटा आणि सांबा सेक्टरमधील भुयारापाठोपाठ पाकिस्तानच्या आणखी काही कटांचा अद्याप उलगडा झाला नाही. जम्मूच्या सांबा सेक्टरलगत सीमेवर 3 नाल्यांमधून पाकिस्तानी दहशतवादी भारतात घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात असल्याचा सुरक्षा यंत्रणांना संशय. त्या पार्श्वभूमीवर या 3 नाल्यांच्या काठावर सेन्सर बसवण्यात आले. तसंच घुसखोरी होण्याच्या संभाव्य ठिकाणांवर ड्रोन कॅमेऱ्यातून पाळत ठेवली जाते. काश्मीर खोऱ्यात LOCवर सुरक्षा यंत्रणांनी गस्त वाढवल्यामुळे दहशतवाद्यांच्या घुसखोरीचे सगळे मार्ग बंद झालेत. गेल्याच आठवड्यात भारतीय सैनिकांनी पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड नष्ट केले. आगामी काळात जम्मू काश्मीरात होऊ घातलेल्या DDC निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर दहशतवाद्यांनी हा कट आखला असल्याचा सुरक्षा यंत्रणांना संशय. 28 नोव्हेंबरला या निवडणुका होऊ घातल्या. त्यामुळे या निवडणुकीत बाधा आणण्यासाठी पाकिस्तानी दहशतवाद्यांकडून घुसखोरी केली जाण्याची शक्यता वर्तवली जाते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पाकिस्तानने सांबा सेक्टरलगत सुकुमल परिसरात नवं लॉन्च पॅड तयार केलं. नगरोटात ठार झालेल्या जैश ए मोहम्मदच्या 4 दहशतवाद्यांना याच लॉन्च पॅडवरून भारतात पाठवण्यात आलं होतं. दहशतवाद्यांच्या घुसखोरीचा छडा लावण्यासाठी जम्मूच्या सांबा सेक्टरमधील सर्व नाल्यांवर पाळत ठेवली जाते. दहशतवाद्यांना भारतात पाठवण्यासाठी पाकिस्तानकडून बब्बर आणि बंस्तर नाल्यांचा वापर केला जाण्याची शक्यता तपास यंत्रणांनी व्यक्त केली आहे. मात्र या घुसखोरीचा शोध घेण्यासाठी अचूक माहिती तपास यंत्रणांच्या हाती लागली नाहीये. शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जम्मू काश्मीरमधील सुरक्षेविषयी तातडीची बैठक घेतली होती. या बैठकीनंतर जम्मू लगतच्या सीमा परिसरात टेहाळणी यंत्रणा आणखी मजबूत करण्याचा निर्णय घेण्यात आला. या भागातील मोठ्या नाल्यांलगत इलेक्ट्रॉनिक सेन्सर बसवण्यात आले. तसंच संपूर्ण परिसरावर ड्रोन कॅमेऱ्यातून नजर ठेवली जाणार आहे. इकडे राजस्थानच्या सीमेलगत श्रीगंगानगर जिल्ह्यात पुन्हा एकदा पाकिस्तानचं नवं षडयंत्र उघड झालंय. सीमेपलीकडून पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा ISI आणि पाकिस्तान रेंजर्सकडून श्रीगंगानगरच्या ग्रामीण भागातील लोकांना सॅटेलाइट फोनवरून कॉल केल्याचं उघड झालंय. भारतीय सैन्याच्या हालचाली
आणि अन्य गोपनीय माहिती गोळा करण्याचा प्रयत्न पाकिस्तानकडून केला जातोय। पाकिस्तानातून सॅटेलाइट कॉल्स आल्याची माहिती मिळताच भारतीय सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क झाल्यात। पाकिस्तानातून येणारे फोन कॉल्स नागरिकांनी घेऊ नये असं आवाहन भारतीय सैन्याकडून करण्यात आले। राजस्थानच्या श्री गंगानगरमधील लालगड जाटान, सिहागावाली आणि आजूबाजूच्या भागात भारतीय सैन्याने हे सॅटेलाइट कॉल्स ट्रेस केले। घुसपैठ कराने के पाकिस्तान के पास अनेक तरीके हैं। सावधान हमें रहना होगा, क्योंकि हम आतंक को रोकना चाहते हैं। अगर हमारी आतंक के खिलाफ जीरो टॉलरेंस पॉलिसी है तो हमें आतंकियों को घुसपैठ करने से रोकना होगा। श्री गंगानगर जिल्ह्यात भारताचा लष्करी तळ, हवाई दलाचं विमानतळ आणि शस्त्रसाठा आहे। श्री गंगानगर जिल्ह्यातील भारतीय सैन्याच्या हालचालींवर पाकिस्तानची नजर आहे। सोशल मीडिया, व्हॉट्सअप कॉल, फेसबुक कॉलच्या माध्यमातून स्थानिक लोकांशी संपर्क करण्याचा प्रयत्न पाकिस्तानकडून केला जातोय। भारताच्या हद्दीत सॅटेलाइट कॉल्स येण्याची ही पहिलीच वेळ आहे आणि त्यामुळे सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क झाल्यात। पण पाकिस्ताननं कितीही षडयंत्र आखलं तरी भारतीय सुरक्षा यंत्रणा त्या कधीच यशस्वी होऊ देणार नाहीत। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। जम्मू काश्मीरमध्ये तिथल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत आणि याच निवडणुका ज्या आहेत त्यामध्ये गोंधळ घालण्याकरता किंवा काहीतरी दहशतवादी कृत्य घडावं या दृष्टीने म्हणून त्या 4 दहशतवाद्यांना नगरोटामध्ये पाठवण्यात आलं होतं। पण गुप्तचर यंत्रणांनी या सगळ्या गोष्टीचा सुगाव त्यांना अगोदर लागल्यामुळेच त्यांचा प्लॅन पूर्णतः उद्ध्वस्त केला। पण त्याच्याही पुढे जाऊन त्यांचं अजून काहीतरी करण्याचा मनसुबा होता हे या डायरीतनं पुन्हा एकदा समोर आलंय। गुरुवारी पहाटे जम्मू श्रीनगर नॅशनल हायवेवर अचानक गोंधळ उडाला। गोळीबाराच्या आवाजाने सगळा परिसर हादरून गेला होता। संरक्षण दलाची वाहनं घटनास्थळी रवाना झाली होती। नॅशनल हायवेवरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली होती। रस्त्यांवर बॅरिगेड्स लावण्यात आले होते। घटनास्थळी पोहोचलेल्या संरक्षण दलाच्या जवानांनी कुणाला काही कळायच्या आत एका ट्रकला घेरलं आणि त्यानंतर सुरू झालं ऑपरेशन नगरोटा। इम्रान खान आणि पाकिस्तानचे लष्कर प्रमुख कमर जावेद बाजवा यांच्या इशाऱ्यावरून मसूद अझहरने काश्मीर खोऱ्यात दहशतवादी हल्ल्याचा कट आखला होता। पाकिस्तानातून सूत्र हलवणारा दहशतवाद्यांचा म्होरक्या मसूद अझहरने आपला भाऊ रऊफ लालावर जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला घडवून आणण्याची जबाबदारी सोपवली होती। त्यानुसार जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे 4 दहशतवादी पाकिस्तानातून घुसखोरी करून भारताच्या हद्दीत शिरले होते। सांबा परिसरात ते 4 जण एका ट्रकमध्ये बसून काश्मीर खोऱ्याकडे रवाना झाले। पण भारतीय सुरक्षा यंत्रणेला त्यांच्या या षडयंत्राची आधीच खबर मिळाली होती। त्यामुळे दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी भारतीय लष्कराच्या जवानांनी त्यांच्यासाठी सापळा रचला होता। तांबडं फुटण्याआधी ते जैश ए मोहम्मदचे दहशतवादी ट्रकमध्ये बसून सांबासाठी रवाना झाले। वाळू आणि तांदळाची पोती वाहून नेणाऱ्या ट्रकमधून ते प्रवास करत होते। त्या दहशतवाद्यांकडे मोठ्या प्रमाणावर घातक शस्त्रास्त्र होती। ज्या ट्रकमध्ये ते दहशतवादी लपून प्रवास करत होते तो ट्रक सांबातील ठंडी खुई टोल प्लाझावरच्या सीसीटीव्हीत कैद झाला। तिथे ट्रक ड्रायव्हरने टोल दिला आणि ते पुढे रवाना झाले। नगरोटाचा टोल प्लाझा पहाटे 4:45 जवळपास 1 तासाच्या प्रवासानंतर दहशतवादी नगरोटाच्या बन टोल प्लाझावर पोहोचले। पण तिथं जम्मू काश्मीर पोलिसांचा स्पेशल ऑपरेशन ग्रुप आणि सीआरपीएफचे जवान सापळा लावून बसले होते। सुरक्षा जवानांनी तात्काळ ट्रकला घेरलं। त्यानंतर ट्रकमधील दहशतवाद्यांना शरण येण्यास सांगितलं। जम्मूचे पोलीस महासंचालक मुकेश सिंह यांनी दहशतवाद्यांना आत्मसमर्पण करण्याचं आवाहन केलं। बुधवारी पाकिस्तानी सैन्यानं LAC परिसरात सांबा सेक्टरमध्ये गोळीबार केला होता। त्याच वेळी या दहशतवाद्यांनी भारतात घुसखोरी केल्याचा पोलिसांना संशय आहे। त्यांच्या घुसखोरीसाठीच पाकिस्तानने शस्त्रसंधीचं उल्लंघन केल्याचं आता उघड झालंय। पण पाकिस्तानचं ते षडयंत्र भारतीय सुरक्षा जवानांनी हाणून पाडलंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। त्यामुळे पाकिस्तानने हे लक्षात घ्यावं, अजून किती वेळेस पाकिस्तान आपल्याला तपासण्याचा प्रयत्न करणार आहे। कारण जेव्हा जेव्हा
त्यांनी असं दहशतवादी कृत्य करण्याचा प्रयत्न केलाय तेव्हा त्यांना तोंडघशी पडावा लागलाय. त्यामुळे किती तुम्ही कारवाया करण्याचा, घातपाती कृत्य करण्याचा प्रयत्न केला तरी आमची प्रत्येक यंत्रणा आणि आमचा प्रत्येक सैनिक तुम्हाला प्रतिकार करण्यासाठी म्हणून सज्ज आहे. यानंतर न्यूज 18 लोकमत स्पेशलमध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.